काही दिवसापूर्वी एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितलं होतं की बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल, तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही. तरी सुद्धा हे असं घडलं. पप्पांना 8 दिवस झाला ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे आम्ही त्यांना सोलापूरला ऍडमिट केलंय. तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधून तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. तेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला. मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या. जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या. हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ऍडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे, अशा काही कंप्लेंट नसतात. बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल, तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही. आज रोजी सकाळी माननीय आयुक्त यांच्याकडून आणि माननीय सहआयुक्त पुणे विभाग यांच्याकडून मला माहिती प्राप्त झाली, तक्रार मिळाली की नोबेल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी जे मेडिकल स्टोअर्स आहे फातिमा फार्मा म्हणून, त्याच्यामध्ये रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना याच मेडिकलमधून औषधं खरेदी करण्यासंदर्भात सक्ती केली जाते. त्यासोबत या मेडिकल स्टोअरची औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील नियमानुसार मी आज सखोल तपासणी केलेली आहे. बरेच असे काही गंभीर कायद्यातील नियमांचं उल्लंघन आढळून आलेलं आहे, जे की जनस्वास्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे. त्यामुळे मी या मेडिकल स्टोअरला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी करतोय. रुग्णांच्या हक्कासाठी अशा कारवायांबद्दल तुकाराम मुंडे साहेबांचे आणि संपूर्ण एफडीए टीमचे मनापासून धन्यवाद.